मित्रांनो, मार्केटमध्ये कितीही आणि कोणत्याही नवीन जर गोष्टी टेक्निक जर येत असतील तर मार्केटचे काही ट्रेंड्स असतील, लॉजिक असतील, टेक्निक असतील, ते बिलकुलही चेंज होणं तुम्हाला दिसणार नाही. उदाहरणार्थ डाव थेअरी, पॅटर्न्स, त्यामध्ये कॅन्डल पॅटर्न्स, बुलिश इंगल्फिंग, बुलिश पिअर्सिंग, बुलिश हॅरामी, बेरिश इंगल्फिंग, बेरिश पिअर्सिंग, बेरिश हॅरामी, हे पॅटर्न जिथे जिथे टेक्निक यूज केलं जातं ते जगाच्या पाठीवर हे कुठेही चेंज होणार नाही. मग आपल्याला चेंज जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या सायकोलॉजीमध्ये चेंज करावं लागेल, रिस्क रिवॉर्डेशनमध्ये चेंज करावं लागेल. जो काही मार्केटचा ट्रेंड आहे त्यानुसार आपली सायकोलॉजी आणि आपला रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला स्वतःला तो मॅनेज करावा लागेल. मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये कोणी शिकवत नाही. त्या तुम्हाला तुमचे ॲनालिसिस असतील, तुमच्या प्रॅक्टिसमधून तुम्ही काय करू शकता, डेव्हलप करू शकता आणि शिकू शकता. मग ह्या जर गोष्टी आपल्याला डेव्हलप करायच्या असतील आणि शिकायच्या असतील तर तेवढा वेळ मार्केटला आणि स्वतःला तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर्स व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला आणि मार्केटला तो वेळ देता आला पाहिजे आणि देणं तितकंच गरजेचं आहे. सो सहमत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.